हॅलो नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण रताळ्याच्या घाऱ्यांची रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. आपण एक अर्धा किलो रताळे, पावशर गूळ, चवीनुसार मीठ, 4 ते 5 वेलदोडे आणि आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आपण जेवढे बसेल तेवढे घालून घेणार आहोत गव्हाचे पीठ. आता आपण रताळे आणि गूळ मिक्स करून घेणार आहोत. चाळणीवर खिसून घेणार आहोत. आता आपण गूळ आणि रताळे एकत्र करून घेतलेले आहे. खिसून घेत आहोत रताळा आणि गूळ. आता आपण घाऱ्यांसाठी लागणारे वेलदोडे उकळीत कुटून घेणार आहोत. ते टाकून घेऊया ते मळलेल्या पिठात. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. कणिक चाळून घेणार आहोत गव्हाचं पीठ. आपण त्याचा घट्ट डो बनवणार आहोत. त्यामुळे जेवढं बसेल तेवढंच पीठ टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. रताळं, गूळ, वेलदोडं, मीठ आणि गव्हाचं पीठ हे मिक्स करून घेणार आहोत. हे आपण मळून झाल्यानंतर पाहूया आपण. आता आपलं घारीचं मळून तयार झालेलं आहे. आता आपण लाटून घेऊया. आता आपण घारी लाटून घेणार आहोत. त्याला आतून तेल लावून घ्यायचं. चपातीसारखी लाटून घ्यायची. आता आपली घारी लाटून झालेली आहे. आपण आता तव्यात टाकून घेऊया. आता आपण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायची. आपण कमी काढून घेऊया. आता आपली घाऱ्यांची रेसिपी तयार झालेली आहे. आपण त्या घाऱ्या दुधाबरोबर खाऊ शकतो किंवा ह्या बेसनाबरोबर पण खाऊ शकतो.